फायनली IBPS PO प्रिलिमचा पॅटर्न जो आहे तो IBPS ने बदललेला आहे. PO प्रिलिम किंवा या क्लेरिकलच्या एक्झाम सुरू झाल्यापासून, प्रिलिमच्या एक्झाम सुरू झाल्यापासून, प्रिलिम मेन्स हे स्ट्रक्चर सुरू झाल्यापासून पहिल्यांदा IBPS ने केलेला हा बदल आहे. त्यामुळं बरीच मुलं कन्फ्यूज आहेत, खास करून ज्यांनी नवीन प्रिपरेशन केलेलं आहे, ज्यांचा हा फर्स्ट अटेम्प्ट आहे, अशी बरीचशी मुलं कन्फ्यूज आहेत. त्याचबरोबर जी मुलं प्रिपरेशन करत आहेत त्यातली देखील काही मुलं कन्फ्यूज आहेत. त्यामुळं अशा या पेपर नेमका कसं येणार हे माहीत नसताना, पॅटर्न माहीत आहे पण क्वेश्चन कसं येणार हे माहीत नसताना नेमकं प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय ठेवायची, खास करून या शेवटच्या 7 दिवसामध्ये आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील तांबेकर. वेलकम टू फ्युचर प्रो एज्युकेशन. गेली 10 वर्ष मी बँकिंग, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स एक्झाम यासाठी टीचिंग करत आहे. या सर्व एक्झाम मी स्वतः दिलेल्या आहेत, स्वतः चांगल्या मार्क्सने पास झालेलो आहे. त्यामुळे नेमकं आता बदल काय करायचा, जे काय मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तर आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उरला आहे, हाऊ टू सर्वाईव्ह. फक्त सर्वाईव्ह नाही करायचं आहे आपल्याला, या नवीन पॅटर्नमध्ये सक्सेस देखील मिळवायचं आहे. तर नेमकं सर्वायवल आणि हे सक्सेस दोन्ही पण कसं मिळवायचं, तर एक्झाम डेट जी आहे ती 23 आणि 24 ऑगस्ट 2 दिवस पेपर होणार आहे. चांगली गोष्ट आहे. अगोदर प्रिलिम 3-3, 4-4, 5-5 दिवस घेत होते, पण आता 2 दिवसात संपवत आहेत, कारण नंबर ऑफ एक्झाम सेंटर्स वाढवलेले आहेत. म्हणजे आपण जो काय थोडाफार प्रयत्न केला होता IBPS वर नंबर ऑफ सेंटर वाढवण्याचा, सिंगल शिफ्ट एक्झाम वगैरे घेण्याचा, कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट होतोय हे दिसून येत आहे. त्यामुळं चांगली गोष्ट झाली, 8 शिफ्टमध्ये एक्झाम होणार आहे 2 दिवसामध्ये. त्यामुळे नॉर्मलायझेशन तर होणारच, पण इम्पॅक्ट मात्र त्याचा कमी होईल. आता नेमकं पेपर पॅटर्न आपल्याला माहित आहे, काय बदल झाला आहे. तर मेजर चेंज समजून घ्या, जे खास करून नवीन मुलं आहेत त्यांनी, आणि जुन्यांनी देखील समजून घ्या. जुने काय मॉक देत असतील त्यांना माहीत असेलच. तर इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन 30 मार्क. इथं काही चेंज नाही, 20 मिनिटाचा पेपर, इथं नो चेंजेस. चेंजेस जे झालेले आहेत हे या 2 सेक्शनमध्ये झालेले आहेत, रिझनिंग आणि क्वांट या 2 सेक्शनमध्ये. 35 क्वेश्चन क्वांटचे 30 मार्कला आलेत. म्हणजे काही क्वेश्चन यातले 1 मार्कला असणार आणि काही क्वेश्चन हे हाफ मार्कला 0.5 मार्क्सला असणार. त्यानंतर रिझनिंग मध्ये देखील चेंज झाला. 35 क्वेश्चन आणि इथं वेटेज वाढवलेलं आहे, किती केलंय 40. म्हणजे इथं काही क्वेश्चन 2 मार्कला देखील येणार आहेत. आणि इथंच खरी तुम्हाला स्ट्रॅटेजी करा, तुमचा कस लागणार आहे, खरी तुमची स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. तर बाकी काही चेंजेस नाही झाले. निगेटिव्ह मार्किंग 1/4 असणार. टाइम, सेक्शनल टाइम वगैरे या गोष्टी काही चेंजेस नाही झाला. हा सेक्शन संपला, हे 30 क्वेश्चन संपले, तो टाइमर संपला की मग पुढचा सेक्शन येणार. मागच्या सेक्शनला आपण जाऊ शकणार नाही. आणि नेमकं हे कसं होतं, वर्कआउट होतं, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी हायली रिकमेंड करेन तुम्ही मॉक टेस्ट द्या. बँकर्स अड्डाच्या मॉक टेस्ट तुम्ही द्या. खूप चांगल्या मॉक आहेत, त्यामध्ये तुम्हाला व्हॅरिएबल मार्किंग सिस्टीम देखील दिसून येते. त्या तुम्ही नक्की द्या. एक्झामला डायरेक्ट जाऊ नका, खास करून नवीन मुलं आहेत त्यांनी. आता हा जो पॅटर्न बदललेला आहे यामध्ये नेमकं काय झालं, त्याचबरोबर डिफिकल्टी लेवल आता ही नेमकी कशी असणार आहे आणि यासाठी तयारी कशी करायची, हे 3 महत्त्वाचे प्रश्न तुमच्या समोर आहेत. या प्रश्नाची उत्तर देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. तर यासाठी आपण बेस जो घेतलाय मी, तो घेतलाय SBI PO प्रिलिमचा, कारण तिथं देखील पहिल्यांदा पॅटर्न चेंज झाला. त्यामुळे आपण थोडं त्याचा ॲनालिसिस करून पुढचं प्लॅनिंग आपल्याला करायचं. तर ॲनालिसिस जर आपण केलं तर क्वांटिटी ॲप्टिट्यूड सध्या आपल्याला बघा 35 क्वेश्चन 30 मार्क हे दिसून येतं. यामध्ये ऑब्व्हियसली काही क्वेश्चन हे हाफ मार्कला असणार आणि काही क्वेश्चन हे 1 मार्क्सला असणार आहे. त्यामुळं काय होणार की तुम्ही अटेम्प्ट तुमचे जरी जास्त झाले तरी मार्क्स तुम्हाला कमी दिसणार आहे. त्यामुळे तर अटेम्प्ट्स पेक्षा तुम्ही 1 मार्कचे किती सॉल्व्ह केला याला महत्व असणार आहे. पण याचा अर्थ असा नाही आपण हाफ मार्कचे सोडणार आहेत. हाफ मार्कचे कुठले येणार, तर आपले जे अप्रॉक्सिमेशन, सिम्प्लिफिकेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन हे जे तोंडी सॉल्व्ह होतात असले क्वेश्चन हे हाफ मार्कला येणार आणि 1 मार्कला बाकीचे येणार.
जर आपण SBI PO प्रिलिम बघितलं तर यामध्ये सगळ्यात मेजर चेंजेस झालेले दिसून आले. नंबर सिरीजचे फक्त 2-3 क्वेश्चन होते सगळ्या शिफ्टमध्ये आणि सगळा फोकस हा DI वर होता. DI जर आपण बघितला तर टॅब्युलर DI होता. त्यानंतर DI हा इथं मिक्स DI एकदा शिफ्टला आला होता, बार प्लस पाय चार्ट वाला. त्यानंतर केसलेट देखील सगळ्या शिफ्टमध्ये आलं होतं, वेन डायग्राम वाला केसलेट. पण माझ्या मते हे एवढं डिफिकल्ट नव्हतं, पण तरी देखील या 3 मधले तुम्हाला 2 तर इझिली जमून जातील आणि 2 जरी जमून नाही गेले तरी सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह नाही करायचे. जे लेंदी असतात ते स्किप करायचं हे डोक्यामध्ये ठेवा. खास करून काही क्वेश्चन 1 मार्क आणि काही क्वेश्चन हाफ मार्क. हाफ मार्कला सोडायचं नाही, 1 मार्कचे सगळेच अटेम्प्ट करायचे नाही. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला करायची. जर आपण SBI PO चा पण आतापर्यंत हिस्ट्री बघितली तर SBI PO प्रिलिम मध्ये ज्या गोष्टी घडतात त्याच पुढे IBPS मध्ये येतात हे दिसून आलेलं आहे. त्यामुळे आपण एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड तुम्हाला मिक्स DI चार्ट विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये इथं जसं बार प्लस पाय तसंच अजून कुठला तरी वेगळा पाय प्लस रेशिओ वगैरे या टाईपमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर ज्याची चांगली तयारी झालेली आहे त्याने काय केलं पाहिजे, त्याने हे हाफ मार्कचे क्वेश्चन तर तुम्हाला सगळ्यांना जमणार, ज्यांची तयारी चांगली झाली आहे. त्यामध्ये कुठले येतात, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेशन, नंबर सिरीज, त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण यावर अवलंबून, फक्त यावरच अवलंबून राहून चालेल का? नाही. मार्क्स वाढवण्यासाठी तुम्हाला 1 मार्कचे क्वेश्चन DI मध्ये तुम्ही घेतलेले माझ्या मते बेटर राहतील. अर्थमॅटिकचे देखील क्वेश्चन येतील, पण DI मध्ये जर तुम्ही जास्त फोकस ठेवला तर येत्या ह्या 7 दिवसामध्ये तर तुम्हाला डेफिनेटली या सेक्शन मध्ये फायदा होईल. ठीक आहे, पुढच्या सेक्शनला जाऊया. नेक्स्ट सेक्शन आहे आपला रिझनिंग. हा माझ्या मते खूप स्कोरिंग सेक्शन असणार आहे. SBI PO प्रिलिमचं जर आपण बघितलं तर यामध्ये तुम्ही बघाल की थोडे लेंदी क्वेश्चन दिसतात. 9 पर्सन्स आहेत, 9 बॉक्सेस आहेत. त्यानंतर व्हॅरिएबल, 2 व्हॅरिएबलचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर पॅरलल रो मध्ये जर आपण बघितलं तर 7 अधिक 7 14 व्यक्ती आहेत. सो थोडे या ठिकाणी वेटेज सगळ्यात जास्त तुम्हाला पझल आणि सिटिंग अरेंजमेंट याला दिसून येतं. बाकीचे मग थोडेफार सिलॉग, बाकीचे थोडेफार क्वेश्चन टाकलेले आहेत. इथं देखील तसं होणार, पण इथं 30 क्वेश्चन होते आणि इथं 35 क्वेश्चन असणार आहे. त्यामुळे माझ्या मते मिसलेनियस अजून थोडे वाढू शकतात यामध्ये. बाकी इथं जे तुम्हाला दिलेलं आहे वेटेज 25 मार्क्स, हे 25 मार्क्स इथं सेमच राहणार पझल आणि DI. आता यामध्ये लेंदी क्वेश्चन दिलेले आहेत. इथं खरा गेम होणार आहे. इथं काय होणार आहे, काही क्वेश्चन 1 मार्कला आणि काही क्वेश्चन 2 मार्क्सला असणार आहे आणि इथंच खरा गेम होणार आहे. बघा स्ट्रॅटेजी काय ठेवायची, तुम्ही 2 प्रकारे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही पट 1 मार्क वाले सगळे अटेम्प्ट करून घ्या, 2 मार्क वाले मागे ठेवा. थोडी डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजी झाली, पण शुअर शॉट मध्ये मिनिमम जेवढे आहेत तेवढे तुमचे पटकन सुटून जातील, अडकणार कुठे नाही. जर तुम्ही नवीन असाल ऑब्विसली, तर जुने असाल तर माझ्या मते 1 मार्क 2 मार्क काही फरक पडणार नाही. पण जर तुम्हाला डिफेन्सिव्ह जायचं असेल तर 1 मार्क वाले तुम्हाला अगोदर अटेम्प्ट करावे लागतील. मॉक देताना देखील तुम्हाला असंच करायचं. दुसरी स्ट्रॅटेजी आहे ती आहे अग्रेसिव्ह जाण्याची, ज्यामध्ये हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे. 2 मार्क वाला जे सेट आहे तो जर तुम्ही सॉल्व्ह केला आणि त्याला सपोज 5 क्वेश्चन आले तर झटक्यात 10 मार्क मिळून जातात. पण जर अडकला तर टाइम निघून किती जातो हे माहित आहे, फक्त 20 मिनिट आपल्या हातामध्ये आहेत. त्यामुळे अग्रेसिव्ह, हाय रिस्क हाय गेन, लो रिस्क लो गेन, 2 स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे नेमकं काय करायचं हे आता फिक्स करा. तुम्हाला बाबा सेफ खेळायचं आहे, 1 मार्क वाले अगोदर करा, मग 2 मार्क कडे जा. SBI PO प्रिलिम मध्ये कसं होतं, जरी लेंदी असले तरी सगळे होते, 2 पॉसिबिलिटी मध्ये विषय संपत होता. यातलं कुठलेही घ्या, 2 पॉसिबिलिटी मध्ये सॉल्व्ह होत होतं, कुठेही स्टक न होता. अगदी नवीन प्रिपरेशन स्टार्ट करणाऱ्या मुलांचं देखील सिंगल डायरेक्ट सॉल्व्ह घेतल्यानंतर 2 अटेम्प्ट मध्ये हे सॉल्व्ह झालेलं आहे. पझल कुठलंही यातलं, सिटिंग अरेंजमेंट कुठलंही यातलं. सो पण इथं 30 क्वेश्चन 1 मार्क वाले क्वेश्चन होते ना, आता 2 मार्क वाले येणार आहेत. इथं काय करायचं, 2 मार्क वाले काय करायचं, तिथं थोडं तुम्हाला प्रिकॉशन घ्यावं लागणार आहे. सो या 7 दिवसामध्ये नेमकं मला सेफ जायचंय
की अग्रेसिव्ह जायचंय हे तुम्हाला डिसाईड करायचंय. दुसरी गोष्ट असं मला वाटतं यामध्ये क्रिटिकल रिझनिंग वाले क्वेश्चन देखील येऊ शकतात. ते तर आपण ऑब्व्हियसली शुअर शॉट तुम्हाला मार्क्स पाहिजे असतील तर हे स्किप केलेले बेटर राहतील. पण थोडी रिस्क घेणार असाल तर क्रिटिकल रिझनिंग डेफिनेटली सॉल्व्ह करा. सो लेट्स सी काय होतं. अजून आपण माहीत नाही अशा वेळी काय करायचं सांगतो मी पुढे. सो फक्त आपण नेक्स्ट सेक्शन बघूया. जो सगळ्यात जास्त रिलीफ देणारा सेक्शन आहे तो म्हणजे इंग्लिश. यामध्ये नो चेंज 30 क्वेश्चन 30 मार्क. इथं SBI ला कसं होतं, SBI PO प्रिलिमला 30 क्वेश्चन होते, नंबर ऑफ क्वेश्चन 40 होते, 40 मार्क्स होते. ओके, वेगळं असं काही नाही झालं. आपले जे रेग्युलर आहे RC 8 क्वेश्चन असतात, क्लोज टेस्ट, वर्ड अरेंजमेंट, मॅच द कॉलम, एरर डिटेक्शन, पॅराजम्बल, हे सगळं डबल फिलर फ्रेज, हे सगळं रेग्युलरच आहे. ह्याच्यापेक्षा वेगळं काही असू शकत नाही इंग्लिशमध्ये. त्यामुळं ह्या सगळ्यात रिलीफ देणारा सेक्शन असणार आहे. इथं तुम्हाला सरप्राइझिंग काही मिळणार नाही. त्यामुळं एखाद्याचं इंग्लिश चांगलं असेल तर तो ऑलरेडी रेसमध्ये पुढे गेलाय प्रिलिमच्या, असं मला तरी वाटतं. कारण आता एक लक्षात घ्या, तुमचं इंग्लिश चांगलं आहे म्हणून तुमचं जर क्वांट आणि रिझनिंग अवघड गेला म्हणून त्याचा इम्पॅक्ट तुम्हाला इंग्लिशच्या सेक्शनवर टाकायचा नाहीये. आपला जो आता इथून पुढे खरी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. सो स्ट्रॅटेजी नेमकी काय ठेवायची तर सिंपल आहे बघा. यामध्ये आपल्याला पेपर कसा येणार आहे कुणालाच माहिती नाही, सगळे कन्फ्यूज आहेत. डिफिकल्टी लेवल काय असेल, आयडियल अटेम्प्ट काय असतील. लास्ट इयर जर तुम्ही कट ऑफ बघितला 2024चा कट ऑफ होता 48 होता, त्याच्या अगोदर 54 होता 2023चा. सो यावर्षीचा कट ऑफ किती लागेल कुणाला माहित आहे. पेपर दिलाय का मी, का तुम्ही अजून दिलाय नाही ना. सगळेजण जस्ट आपण एक गेस करतोय. सो कट ऑफचा तर गेस करण्यात काही पॉईंट नाही, कट ऑफ किती लागेल. डिफिकल्टी लेवल जी आहे ही प्रिलिमचीच राहणार जी आतापर्यंत होती ती. काही क्वेश्चन सीटर्स असणार आहेत, त्यांना तुम्हाला म्हणजे स्पीड ब्रेकर्स असणार आहेत, तिथं तुम्हाला स्लो जायचंय किंवा तुम्हाला टोटली त्यांच्यावर जम्प करून म्हणजे थोडक्यात स्किप करून पुढे जायचं आहे. ज्यावेळी पेपर कसा येणार याबद्दल कोणीच शुअर नसतं, अशा वेळी ज्या मुलांचं चांगलं प्रिपरेशन असतं तीच मुलं पुढे जातात. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. फक्त फिटेस्ट नाही तर जो अडॅप्टिव्ह आहे, जो स्वतःला लवकर बदलेल या पॅटर्न प्रमाणे, तो या रेसमध्ये टिकून राहील. आणि जो बदलणार नाही तो ऑब्व्हियसली या रेसमधून बाहेर पडेल. त्यामुळे तुम्ही बदलासाठी तयार आहात का, बदलाची मानसिकता तुम्ही बदल हा एक्सेप्ट करा. हा हे अगोदर मानसिकता हा हे बदल झालेला आहे. पेपर आता मॉक मी एवढ्या दिल्या आहेत पण मॉकमध्ये जे आले तेच एक्झाममध्ये येईल याची काही गॅरंटी नाही. एक्झाममध्ये काही अनएक्सपेक्टेड क्वेश्चन येऊ शकतात. अशा वेळी जो शांत राहील, शांत डोक्याने जे आपलं प्रॅक्टिस केलेलं आहे त्याप्रमाणे जेवढे क्वेश्चन येतात ॲक्युरेटली तेवढे सॉल्व्ह करेल, तो या गेममध्ये विनर ठरणार आहे. सो मॉक आता कशा द्यायच्या, पॅटर्न तर आपल्याला माहित आहे पण डिफिकल्टी लेवल माहित नाही. सध्या बेस्ट ज्या आहेत मॉक या अड्डाच्या मॉक बेस्ट आहेत, प्लस ऑलिबोर्डच्या ऑलिबोर्ड व्हॅरिएबल मार्क्स वाल स्कीम वाल्या, म्हणजे जिथं 1 मार्क, काही ठिकाणी 0.5 मार्क, काही ठिकाणी 2 मार्क जे असतात मेन्शन केलेलं असतं. ऑलिबोर्ड मध्ये 2 सेक्शन केलेत, 1 मार्कचे वेगळे 2 मार्कचे वेगळे. आता एक्झाम मध्ये कसं होईल हे जरा सांगणं अवघड आहे माझ्या मते. कोपऱ्यातच मार्क्स तुम्हाला कळतील. तर या 2 मॉक तुम्ही प्रेफर करा. जे बिगिनर्स आहेत ज्यांचा आता जस्ट क्लास संपलेला आहे, यावर्षीचा फर्स्ट अटेम्प्ट आहे, त्यांनी किती मॉक्स द्यायचे या 7 दिवसामध्ये तर यांनी माझ्या मते 7 गुणिले 2 14 मॉक्स सफिशियंट आहे. उरलेला वेळ तुम्हाला जे तुमचा वीक एरिया आहे, वीक म्हणजे जिथे तुम्ही स्लो आहात, वीक नाही जिथे तुम्ही स्लो आहात त्याचं प्रॅक्टिस करण्यावर भर दिला पाहिजे. ज्यांचे चांगले खरंच बाबा बेसिक स्ट्रॉंग आहे आणि ज्यांनी जस्ट आता प्रिपरेशन केलेलं आहे ती मुलं अनएक्सपेक्टेडली या रेसमध्ये पुढे जाणार. कारण नवीन पॅटर्न आहे. जे बदलाला जुळवून घेऊ शकत नाहीत जुनी मुलं ती ऑब्व्हियसली मागे पडणार आहे.
यांना काय सगळ्यांना तुमच्यासाठी नवीनच आहे. जी जुनी आहेत त्यांनी फार जपून खेळायचं आहे. सो त्यांनी किती मॉक द्यायच्या या शेवटच्या 7 दिवसामध्ये किंवा 6 दिवसामध्ये, जेव्हा कधी 5 दिवस राहिले, सो जे काही डेज तुमच्याजवळ शिल्लक राहतील त्याच्या डेली 3 मॉक्स द्या. अशा टोटल 21 मॉक. जर 6 दिवस उरले तर अशा 18 मॉक्स. तुम्हाला 5 दिवस उरले तर अशा 15 मॉक्स तुम्ही द्या. तो जो कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स आपल्याला क्रिएट करायचा आहे. पण फोकस जो आहे हा मॉक आपण का देत आहे, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे, हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी पेपर कसाही येऊ दे मी ॲक्युरसीवरच फोकस करणार, हा माइंडसेट क्रिएट करण्यासाठी आपल्याला हे मॉक टेस्ट द्यायचे. माइंडसेट तुमचा या ठिकाणी मॅटर करणार. सो रिमेंबर, द एक्झाम इज नॉट अबाउट हू स्टडीज द मोस्ट. किती तुम्ही अभ्यास करता यापेक्षा जो अडॅप्ट करेल या नवीन पॅटर्नला, तोच या ठिकाणी विनर ठरणार. आणि त्याप्रमाणेच तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.